आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही काय करत होते? ते भूक लागली होती, ते नूडल्स खायला आलो होतो। अहो मग मला सांगायचं, मी बनवून दिले असते। जा तुम्ही बसा, मी बनवते। बनवत असशील तर माझ्यासाठी पण बनव। तुम्हाला भूक लागली आहे का? नाही भूक नाही, इच्छा। बरं, मी बनवते, जा। वहिनी काय करा, गरम पाणी करा, गरम पाणी बनवेल ती, जा, माहितीये तिला। मी मदत करू? नको सारंग सर, मी करते। करतो ना। मला सांग, कुलकर्ण्यांच्या घरी पूजा होती ना? मग त्यांच्या घरी कुठलंही कार्य असलं तरी मिळणाऱ्यांना आमंत्रण असतंच। इनफॅक्ट मला तर आवर्जून बोलवतात। मग यावेळी का नाही बोलवलं? सॉरी अमृता, पण तिचं म्हणणं होतं की तुला बाळ नाहीये म्हणून कदाचित त्यांनी नसेल बोलवलं तुला। नाही, मान्य आहे मला, पण ते अजूनही होऊ शकतं ना, अजून वेळ गेलेली नाहीये। त्यांचं म्हणणं होतं की तुझ्यासारख्या बायकांना बोलवलं तर अपशकुन होईल। प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस। बरं ठीक आहे, मी ठेवते फोन। अमृता वहिनी, दूध। अमृता वहिनी, दूध। वहिनी नूडल्स कमाल झाले। मस्त। काय कमाल झाले। कदाचित मसाला चांगला आहे ना, म्हणून चांगले झालेस। वहिनी काय झालंय? कोण रडतंय? अमृता वहिनी का रडतीयस? वहिनी मला सांग, घरात कोणी काय बोललंय का? ती मूर्खा मुलगी काय बोललीये का? वहिनी मला प्लीज सांग, काय झालं? इतकी का रडतीयस? रिलॅक्स। वहिनी, वहिनी काय झालं? का रडताय तुम्ही? बोला ना वहिनी। काय बोलू मी? माझ्या सगळ्याला काही अर्थच राहिलेला नाही असं वाटतं। वहिनी असं नका बोलू। तुम शांत, सांगा आधी काय झालं? आज माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या घरी पूजा होती आणि ते मला बोलवलं नाही कारण मला मूल नाही। मला सांगा, समाजात कितीतरी बायका आहेत ज्यांना मुलं होत नाहीत। काहींनी आई न होणं हे स्वतःहून स्वीकारलेलं असतं, तर काहींना मेडिकल इश्यूज असतात। पण म्हणून या लोकांनी आमच्याशी असं वागायचं का? ठीक आहे, मला मूल नाहीये, पण माझं असं काही अस्तित्व नाहीच आहे का? समाजाची अशी समज का आहे की स्त्रीला मूल झालं तरच ती परिपूर्ण स्त्री, नाहीतर ती वाहिनी। असं नाहीये। आपण सोसायटीला चेंज नाही करू शकत। शेवटी लोक आहेत, ते बोलणारच। आता त्यांच्या हिशोबाने एखाद्या बाईला मूल आहे म्हणजेच ती परफेक्ट आहे असं असेल तर तू काय करू शकतेस? रडून काही होणार आहे का? आणि आपण प्रयत्न करतोय ना। रोज मी तुला दुधात न चुकता पावडर टाकून देते की नाही, आणि मी ती न चुकता घेते। या महिन्यात तर एकही दिवस चुकवलेला नाही, पण तरी ऐश्वर्या हे अमृता वहिनी, सॉरी, माझ्याकडनं एक चूक झाली। ऐश्वर्या वहिनी तुम्हाला जी पावडर देते ती पावडर माझ्याकडे सांगली।
केलंस तू हे? सिरियसनेस कळत नाही या गोष्टीचा तुला? आणि पावडर सांडली आहे, तू मिक्स केलीस ते तू आत्ता सांगतोयस? किती मेहनतीने मी ती पावडर घेऊन येते आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? इडियट! वहिनी खबरदार बबलूवर हात उचललास तर. बबलूला कोणी काही नाही बोलणार. आणि अमृता वहिनी काही बोलत नाहीये तर तू काय इतकं बोलतेस ऐश्वर्या वहिनी? मान्य आहे बबलूकडनं झाली चूक, पण ठीक आहे पावडरच पडली ना, ते आपण परत मिळवू शकतो. असं काय विशेष आहे त्या पावडर मध्ये? आहे विशेष, आहे विशेष म्हणून बोलते. माहिती नसेल ना तर मध्ये बोलायचं नाही. एक स्पेशल वैद्य आहेत, त्यांच्याकडून मी ती पावडर घेऊन येते. ते सगळ्यांना देत नाहीत. मी रिक्वेस्ट करते म्हणून ते देतात. आणि महत्वाचं म्हणजे ती पावडर घेतल्याने खूप बायकांना मुलं झाली आहेत. ह्याला कोणी सांगितलेलं शहाणपणा करायला? कोणी सांगितलं याला मिक्स करायला? आणि अच्छा ते सांगितलंही नाही त्याने, मग राग नाही का येणार? मी एवढी मेहनत करतेय. आपण जरा शांत होऊयात का? हे बघ वहिनी, आम्हाला माहिती आहे तुला अमृता वहिनीची काळजी आहे, पण त्या काळजीचा त्रास नको करून घेऊ. आणि जर नाही झालं मूल तर काय प्रॉब्लेम आहे? अमृता वहिनी काही खुश नाही राहू शकत, आनंदात नाही राहू शकत? आणि अगं वहिनी, आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करतो. या आधी सुद्धा सगळे तुझ्यासोबत होते आणि यापुढे पण राहणार आहेत. हे काय सांगता येतं? उद्या पावडर न घेता सुद्धा अमृता वहिनी प्रेग्नेंट राहू शकते ना. होऊ शकतं असं. आणि वहिनी, पारीवरून आल्यावर माझ्या बाबांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला आठवतंय ना? माझा ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नका काळजी करू, तो सगळं ठीक करेल. बरोबर आहे तुमचं. औषध काय मी आत्ता घ्यायला लागले, पण या घरात कित्येक वर्षांपासून पाळणा हल्लेला नाही. पण आता जगन्नाथजी म्हणाले तसं सावलीच्या पावलाने या घरात पाळणा हलायलाच हवा, एवढीच एक अपेक्षा. या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला, नाव जगन्नाथ सांगणार नाही. वहिनी चला.